त्यावेळेला आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो बाबा 150 मीटरपर्यंत कोणालाच गाडी लावून देणे. याच्या बाबतीत आम्ही पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही रेल्वे पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही कोर्टात गेलो, आम्ही सगळं केलं. आज 2026 चालू आहे आणि 2026ला देखील तशाच प्रकारची परिस्थिती. जर कोर्टाला घेणं देणं नसेल, जर पोलिसांना घेणं देणं नसेल, जर रेल्वे पोलिसांना घेणं देणं नसेल आणि जर बाहेरनं येणारी लोक इथे धंदा लावणार असेल तर एक मराठी पोरगी देखील इथे धंदा लावणार, त्याच्यापाठी आम्ही खंबीर उभे राहणार. आता दुकानाला सुरुवात झाली आहे. अविनाश दादांनी खूप मदत केली आहे मला गाडीसाठी पण. गाडी जी आज उभी आहे आपली नवीन ती त्यांच्याचमुळे. मी जेव्हा गाडी यूज करत होती ती रेंटनी यूज करत होती. दादांनी मला खूप मदत केली. आणि दुसरी गोष्ट, दादांनी मला खूप हिंमत दिली की तू करू शकते. त्यांचं एक म्हणणं आहे जे मी लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट पोस्टमध्ये टाकलेलं की मराठी लोकांनी बिझनेस करावा, मराठी मुलांनी बिझनेस करावा, ह्यासाठी मी पैसा लावतो, तुम्ही बिझनेस करा, असं वाक्य आहे दादाचं. आणि आज त्यांनी खरंच ते करून दाखवलं. राज ठाकरेंसाठी काय मेसेज दिला? मला एवढंच वाटतं की त्यांनी इथे एकदा व्हिजिट करावं. मी दादाला बोलली होती पण ते बोलले थोडेसे बिझी आहेत, पण जेव्हा पण इथे येईल खूप 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 आनंद होणार. खूप दादा.